सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर दौरा आहे आणि पहिल्यांदाच जयकुमार गोरे हे सोलापूरच्या दौऱ्यावर येत असल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांनी 7 रस्ता परिसरामध्ये त्यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले होते। मात्र प्रत्यक्षात हा नो डिजिटल झोन आहे, महापालिकेनं नो डिजिटल झोन जाहीर केलेला आहे आणि कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बॅनर लावल्यानं महापालिकेनं अतिक्रमण जे विभाग आहे त्यांनी अशा पद्धतीनं यंत्रणानं जे ती कारवाई केलेली होती आणि बॅनर हटवण्याचे प्रयत्न जे ते महापालिकेतर्फे करण्यात आले। मात्र ज्यावेळेस सुरक्षेसाठी जे पोलीस या ठिकाणी तैनात होते त्या पोलिसांसोबत हे भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाल्याचा आपल्याला प्रकार पाहायला मिळतोय। कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत आणि आम्ही जरी परवानगी घेतली नसली तरी बॅनर का हटवले अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांचे बॅनर्स का फाडण्यात आले अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ते कार्यकर्ते देत आहेत। खरं तर घोडगे नावाचे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते जे या ठिकाणी रस्त्यावरतीच बसलेले आहेत आणि आपली भूमिका स्पष्ट करतायत। आता तुम्ही बॅनर लावलेले होते आणि बॅनर कोणी हटवलेले आहेत आणि काय झालं? पोलीस प्रशासनाने हटवलेत, मला महापालिकेने सांगितलेलं नाही। पोलिसांनी जाधव साहेब, ते जाधव आणि ते 2 साहेब आहेत, त्यांनी साहेबांनी मला काल रात्री 8:30-9 वाजता बोलवलं समोरासमोर आपण बोलू म्हणून। मी म्हणलं साहेब मी रितसर परवानगी केली, तुम्ही परवानगी द्या। मला म्हणलं ठीक आहे, मी सगळ्यांना बोलून विचारून लावला होता, महापालिकेत मी ऍप्लिकेशन केलंय तरी सकाळी फाडला। मला त्यांनी सांगितले असते काढून घे तर मी काढून घेतलो असतो। हा नो डिजिटल झोन आहे त्यामुळे तुम्ही परवानगी घेतली का? परवानगी घेतलेली, मी परवानगीला ऍप्लिकेशन केलेलं आहे, मी परवानगीला ऍप्लिकेशन केलेलं आहे। मी पालकमंत्र्यांना सांगूनच ही करून केलंय। काय तुम्हाला परवानगी मिळाली होती? मी कालच्यापासून मी परवानगीसाठी म्हणतोय, मला तुम्ही नाही म्हणलं असतं तरी पण मला चाललं असतं। महापालिकेनं कारवाई केली ना? महापालिकेने नाही, पोलिसांनी परवानगी केली, पोलिसांनी केलेले, महापालिकेचे काय नाही। पोलिसांनी जे आहेत ना 1-2 जण साहेबांनी केलेले महापालिकेचा विषय। तर आम्ही परवानगीसाठी अर्ज केलेला होता अशा पद्धतीची त्यांची प्रतिक्रिया आहे। मात्र पोलीस जे आहे ते त्यांनी कारवाई केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र पोलिसांनी या ठिकाणी खरं तर महापालिकेच्या गाड्या या ठिकाणी दिसतात, अतिक्रमण विभागाच्या गाड्या दिसतात आणि ते जे आहेत ते या ठिकाणी त्यांनी कारवाई केल्याचं म्हणतंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे जे आहेत ते या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते या 7 रस्ता परिसरामध्ये बसूनच जे आहे ते या ठिकाणी ठिया एक प्रकारे करण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांनी कारवाई केल्याचा त्याचा निषेध जो आहे ते कार्यकर्ते व्यक्त करतायत। आम्ही रितसर परवानगी मागितली होती, मात्र परवानगी मागितली असताना आम्हाला जरी परवानगी मिळाली नसली तरी पोलिसांनी हे बॅनर फाडल्याचं म्हणणं त्यांचं आहे। पोलीस जे आहेत ते आता जबरदस्ती कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून येत आहेत आणि पोलीस स्टेशनला या कार्यकर्त्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस नेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। घोडगे नावाचे हे भाजपच्या ग्रामीण विभागाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी हे बॅनर जे आहेत ते 7 रस्ता परिसरामध्ये लावलेत होते। जसं मी म्हणालो की महापालिकेनं हा जो संपूर्ण परिसर आहे तो नो डिजिटल झोन म्हणून जाहीर केलेला होता आणि याच नो डिजिटल झोनमध्ये हे बॅनर्स लावल्या कारणानं महापालिकेच्या वतीनं कारवाई केल्याचं प्राथमिकरित्या आपल्याला दिसतंय। मात्र कारवाई पोलिसांनी बॅनरवरती का केली यासाठी पोलिसांनी जे आहे ते कारवाई केलेली होती, महापालिकेनं कारवाई केलेली होती आणि त्याचाच निषेध जो आहे तो भाजपचे कार्यकर्ते करतायत। आता पालकमंत्री जयकुमार गोरे हे नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीनं हे बॅनर जे आहे ते शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये लावण्यात आलेले होते। मात्र या बॅनरवरती कारवाई झाल्या कारणानं आता भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला आक्रमक होताना पाहिजे। हा तोच बॅनर आहे ज्या ठिकाणी हा बॅनर जो तो पालिकेने हटवला होता आणि फाडलेल्या परिस्थितीमध्ये बॅनर दिसतोय, त्याचाच निषेध जो आहे तो कार्यकर्ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन युक्त दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।